गंभीर स्निग्धा संकटिनेतकरं नीलमेघावभासं विद्विद्वासं वसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासिगण्डं मयूरस्रग्रीभूषावैवरसहितं कौस्तुभोद्भासिताङ्गम् समचरणसरोजवं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनीतपानिं मण्डनं वन्दनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवनहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णू ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यंत्र जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवाचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा नवे फूल श्वस्त वृक्षासाले जिथे गीतोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात
सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञान दिवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अथवा मस्तक माझे पायावरी राहो निरंतरी संतांच्या श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा वाढला तरी प्रेम सुभाळ सेवेला उपस्थित सर्व मातृवृंद पितृवृंद भक्तिमती माता सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि सेवेला आरंभ विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अद्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराकरता ज्यांनी अखंड देह झिजविला असे संत वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस असे देहो निवासी जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग 3 चरणांचा आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे पूजनीय तुकोबाराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवी जीवाला भगवंताचं नामचिंतन करण्याचा उपदेश करतात विठ्ठल काय उपदेश करतात तुकोबाराय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया तुकोबाराय सांगतात इह लोकामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करा आणि जर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येत नसेल
तर नाही तरी गेला जन्म वाया. बरं तुकोबाराय, आम्ही सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू, पण भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काय लागेल हे तरी आम्हाला सांगा. तर तुकोबाराय सांगतात, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काहीच लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगात शिरण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे, आणि परिहार द्यायचा तो असा. आपला अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्यामधील अतिशय पवित्र पावन असं हे पुणोती गाव, आणि या गावामध्ये नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सुरू असणारा हा कीर्तन महोत्सव. आणि कीर्तन महोत्सवाचा आजचा जवळजवळ 3रा दिवस, आणि या 3ऱ्या दिवशी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. हे तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. तुका म्हणे मज घडोताची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडोताची सेवा, तुका म्हणे मज घडोताची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडोताची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? पिणाऱ्यांची. तुमच्या सारख्या भाविक भक्तांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाटेला आलं. तुकोबाराय सांगतात, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि संत तर अशांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात माईबाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. अंगी अनुताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे. ताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. संत वर्णन करतात, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. आणि मी माझं परम भाग्य समजते माईबाप,
की तुमच्या या पुणोती गावामध्ये आई जगदंबा मातेसमोर इथं कीर्तन सेवेची संधी प्राप्त झाली. कारण कुठलीही गोष्ट जीवाला सहज प्राप्त होत नाही महाराज. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी के सपने पूरे नहीं होते. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी के सपने पूरे नहीं होते. ठीक उसी तरह इस दरबार में तो सभी आना चाहते हैं, लेकिन आते वही है जिन्हें मेरे सद्गुरु बुलाते हैं. प्रत्येकाला इच्छा असते माईबाप इथं येण्याची, पण प्रत्येक जण इथं येऊ शकत नाही. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही इथं येऊन बसल्या, इथं येऊन बसण्याचं काही तिकीट काढलं का? 5-5 रुपये, 10-10 रुपये, काहीच घेतलं नाही मंडळाने. बघा, इथं येण्याकरता मुळात वित्तरूपी तिकीट काढावं लागत नाही महाराज. इथं येण्याकरता पुण्यरूपी तिकिटाचा साठा असणं गरजेचं आहे. विठाल कुठलीही गोष्ट प्राप्त होण्याकरता या जीवाचं काहीतरी भाग्य, या जीवाचं काहीतरी पुण्य असणं गरजेचं आहे महाराज. कुठलीही गोष्ट जीवाला सहज प्राप्त होत नाही. आणि बघा, आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, गडगंज श्रीमंत आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, वाडी आहे, त्याला आपण भाग्यवान म्हणतो. मग मला सांगा, राजा रावणाकडे कशाची कमी होती हो? संपूर्ण लंका सोन्याची होती माईबाप राजा रावणाची. बरं, लंका सोन्याची नव्हती, प्रपंचात सुद्धा परिपूर्ण होता. 80,000 बायका, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. एवढा मोठा विशाल असा परिवार राजा रावणाचा. बरं, प्रपंचातच परिपूर्ण नव्हता, विद्वान सुद्धा होता. आणि किती विद्वान? तर भगवान भोलेनाथांनी जी लंका आपल्या पार्वती आईसाहेबांसाठी बनवली, त्या लंकेच्या वास्तू शांतीसाठी या पंडिताला बोलवलं. म्हणजे त्या काळात रावणासारखा विद्वान पंडित कोणी नव्हता. भगवान भोलेनाथांनी रावणाला वास्तू शांती करता बोलवलं. आणि वास्तू शांती झाल्यानंतर भगवान भोलेनाथ रावणाला विचारतात, मागा महाराज तुम्हाला काय पाहिजे? तर या बाबाने काय मागितलं असेल हो? म्हणे ज्याची वास्तू शांती केली तेच मला आवडलं. आता सांगा, स्वतःच्या पत्नीसाठी बांधलेला बंगला कोणी पंडिताला दान देईल का हो? या कलियुगामध्ये तरी असा एकही मनुष्य नाही की स्वतःच्या पत्नीसाठी बांधलेला बंगला हा पंडिताला दान देईल. पण माझ्या भोलेनाथांचा स्वभाव एवढा उदार नाही बाप की पार्वती आई साहेबांसाठी बनवलेली लंका रावणाला समर्पित केली. मग रावण किती भाग्यवान आहे हो? आहे की नाही? तुम्ही हो हो नाही नाही काहीतरी म्हणत चला. रावण भाग्यवान आहे की नाही? आणि जर रावण भाग्यवान आहे, मग आपण आपल्या मुलाचं नाव रावण का ठेवत नाही? कधी ऐकलं का तुम्ही? रावण पावभाजी सेंटर, रावण गुळाचा चहा, सुरपनका ब्युटी पार्लर. नाही ना माई बाप. एक संतांची संगत राजा रावणाच्या जीवनामध्ये नसल्यामुळे आपण रावणाला भाग्यवान म्हणू शकत नाही. मग खरा भाग्यवान कोण आहे महाराज? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्य तरी मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणोतया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. जो भगवंताला शरण गेला, जो संतांना शरण गेला, तो खरा भाग्यवान आहे महाराज. आणि
इथं बसलेला प्रत्येक जीव हा खरंच भाग्यवान आहे. कारण भाग्याशिवाय कुठलीही गोष्ट या जीवाला प्राप्त होत नसते महाराज. बघा, वर्षाचे 365 दिवस आणि या 365 दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये 10 रात्री फार महत्वाच्या आहेत. कोणत्या 10 रात्री? महाशिवरात्रीची 1 रात्र आणि या नवरात्रीच्या 9 रात्री. या 10 रात्री आपल्या आयुष्याला अंधकाराकडून उजेडाकडे नेण्याचं काम करतात महाराज. नवरात्र उत्सवाचं पवित्र पावन पर्व आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये अनेक जण त्या आई जगदंबेची उपासना करतो. आई जगदंबे समोर गोंधळ घालतो. पण बघा, गोंधळ अनेक जण घालतो, पण गोंधळ घालण्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत बरं का. डीजे सुरू झाला की त्या डीजे समोर भूत गोंधळ घालतात, तो गोंधळ वेगळा. एखाद्या ठिकाणी महाप्रसाद असला की त्या ठिकाणी महिला मंडळी गोंधळ करतात. कशा करता? महाप्रसाद घेण्याकरता. आता महाप्रसादाचं नाव काढलं म्हणून आठवलं. बघा, आम्ही एकदा कार्यक्रमासाठी तिकडे परभणीकडे गेलो आणि तिकडे काही महिला मंडळी आमच्या सोबत होत्या. आता तिथं जेवणाची अशी व्यवस्था केलेली होती महाराज, ते काय म्हणतात ना, बफेलो व्यवस्था केलेली होती. म्हणजे उभ्या उभ्याच ताटं घ्यायचे आणि उभ्या उभ्याच जेवायचं. आजकाल सगळं उभ्या उभ्या सुरू आहे महाराज. उभ्या उभ्याच जेवतात आणि उभ्या उभ्याच मरतात. एखाद्याच्या घरी जायचं असलं तरी लोक उभ्या उभ्या. कसे काय आलते? आलतो उभ्या उभ्या उभ्याच येतात, उभ्या उभ्या जेवतात आणि उभ्या उभ्या मरतात. हा, नाही का? बरं, आम्ही तिकडे गेलो होतो. तिथं जेवणाची अशी बफेलो व्यवस्था केलेली होती. आता मंडळीने काही आग्रह केला, घ्या म्हणे ताई जेवण करून. आता महिला मंडळींच्या आग्रहानं घेतलं ताट आणि लागलं लाईन मध्ये. खरं तर चांगल्या माणसांना जेवणाच्या लाईनीत लागूच नाही, पण महिला मंडळींनी आग्रह केला, लागली लाईन मध्ये. तिथं महिला मंडळींना असा गोंधळ केला महाराज, असा गोंधळ केला की ते पदार्थ सहित सगळे टेबल बिबल सगळे खाली पाडून टाकले आणि हिच्या डोक्यावरून ताट तिच्या डोक्यावरून दे रे गुलाबजामुन. मी तर जेवणाचं ताटच ठेवून दिलं. म्हटलं मला जेवायचंच नाही, घरी जाऊन बेसन भाकर खाईन, पण हिचा गुलाबजामुन मला नको. म्हणून बघा, महिला मंडळी गोंधळ घालतात कारण साक्षात त्या दिवशी मला महिलांमध्ये बकऱ्यांचं दर्शन झालं. कारण ते म्हणतात ना, माणसा परीस मेंढर बरी. कारण मेंढरांना तरी सांगावं लागत नाही की रांगेत चला बाबांनो, पण माणसं ज्ञानी असून सुद्धा अज्ञानीपणासारखं वागतात महाराज. मला सांगायचं होतं, गोंधळ अनेक प्रकारचे घातल्या जातात. आता नवरात्र उत्सवाचं पर्व सुरू आहे आणि आई जगदंबे समोर आपण आई जगदंबेची उपासना करतो. त्या आई भवानी मातेसमोर भजन करतो, जागरण करतो. पण काही महिला मंडळींना प्रश्न पडतो, महाराज आम्ही एवढी देवीची भक्ती करतो, एवढं जागरण करतो, गोंधळ करतो, देवी आई आमच्यावर कृपा का करत नाही? भगवंताने संतांवर कृपा केली, पण आमच्यावर कृपा का करत नाही भगवंत? अरे बाबांनो, संतांच्या भजनामध्ये ना आपल्या भजनामध्ये फरक आहे ना माय. संत भजन करतात ते किती गोड भजन करतात, आणि आमच्या महिला मंडळी भजन करतात ते भजन कसं असतं नाही का? महिला मंडळींचं भजन ऐकलं की कानातले जळतात आणि नाकातले जळतात. एवढं गोड भजन करतात आमच्या महिला मंडळ. ऐकायचं आहे का? आमच्या अकोल्यात एका माई माऊलीनं भजन म्हटलं, आई ग अंबा माई तुझा सारवते वटाग, आई ग अंबा बाई तुझा सारवते वटाग, सारवते वटाग मला सापडल्या नोटाग. बड एवढं म्हणून तिचं समाधान झालं नाही. पुढे काय म्हणते ऐका ना. आई ग अंबा बाई तुझी कुठवर करू सेवा, आई ग अंबा बाई तुझी कुठवर करू सेवा, कुठवर करू सेवा, दर्शन दे ग या लेकीला,
अगं माय संतांचं आयुष्य गेलं नामस्मरण करता करता, आणि तुझं भजन ऐकून देवी माय काय तुला दर्शन देणार आहे का? बघा, भजन असं करावं की ते भजन ऐकून निदान भगवंताला तरी आनंद झाला पाहिजे ना. काय गोड वर्णन करतात महाराज संत. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळ, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळ, आम्ही गोधडी गोधडी गोविंद गोपाळाचे मेळ. हे आमचा घालावा गोंधळ, आमचा गावा गोंधळ, वाजे हरिनाम संघळ. वासुदेव हरिनाम गोंधळाला येऊ, दापात घाला देऊ, गोंधळाला येऊ. तुमच्या गोंधळाला येऊ. राम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा. राम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा. आम्ही गोधडी गोधडी आम्ही गोंधळी गोंधळी, हो. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न गोविंद गोपाळाचे मेळी. आम्ही गोधडी गोधडी गोविंद गोपाळाचे मेळी, गोपाळाचे मेळी. ओ आम्ही गोपाळाचे मेळी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आ गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुळा गावडी वाजवी तो संबळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी आणि संकट भारी आमावरी, हळद लवकरी अन धावते लवकरी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उदो वाव, एकदा गायनाचार्य मंडळींसाठी आमच्या बालगोपाळांसाठी टाळ्या वाजवा. किती गोड भजन म्हणतात महाराज संत. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांचे मेळी. एवढा गोड परमार्थ संतांनी केला म्हणून भगवंताची कृपा झाली महाराज. बघा, शारदीय नवरात्र उत्सवाचं पर्व आहे, आणि या नवरात्र उत्सवामध्ये अनेक जण त्या आई भवानी मातेसमोर साकडं घालतात, आई भवानी मातेची उपासना करतात. आणि काही ठिकाणी तर अशी प्रथा आहे, आई भवानी मातेसमोर साकडं घालायचं आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या भवानी मातेसमोर बोकडं कापायचं. बघा, अजूनही काही ठिकाणी ती प्रथा सुरू आहे. पण भगवंताने या धर्तीवर निर्माण केलेला प्रत्येक जीव हा भगवंताने निर्माण केलेला आहे. आणि संत वर्णन करतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येक जीव हा भगवंताने निर्माण केलेला आहे, आणि कुठल्याही जीवाचा जीव घेण्याचा अधिकार भगवंताने आपल्याला दिलेला नाही. मग आपण त्या आई भवानी मातेसमोर बोकडं कापल्यावर त्या आईला काही आनंद होणार आहे का महाराज? असं शास्त्रात कुठं लिहिलं आहे का कोणत्या देवीनं की माझ्या समोर बोकडं कापा तरच मी तुमच्यावर प्रसन्न होईल? हे माणसाने लावून दिलेली प्रथा आहे महाराज. बघा, त्या आई भवानी मातेसमोर संत सांगतात बकरा मारा, पण कोणता बकरा मारा? काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा.
कोणता बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपल्यातले षड विकार नष्ट करायचे आहेत महाराज. षड विकार नष्ट करायला सांगतात संत. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, अहंकार नष्ट झाला पाहिजे महाराज मनुष्याचा. कारण संत वर्णन करतात, ज्याचा अभिमान गेला, 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 ज्याचा अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, हे तुका म्हणे देव झाला. ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अभिमान गेला, गेला. तुकोबराय सांगतात, ज्याचा अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. म्हणून वर्षभर आपला अहंकार तर काही नष्ट होऊ शकत नाही. वर्षभर तर काही आपण या षडविकारांवर विजय मिळवणं तर दूर, पण नष्ट आपण सुद्धा करू शकत नाही. म्हणून या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये तरी या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्यातले षडविकार नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हा त्या आई जगदंबेची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या आई जगदंबा जेव्हा दृष्टांचा संहार करते तेव्हा तिला चामुंडा म्हटलं जातं. ती आई जगदंबा जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त करून देते तेव्हा तिला सरस्वती म्हटलं जातं. ती आई जगदंबा जेव्हा आपल्याला अन्न पुरवते तेव्हा तिला अन्नपूर्णा म्हटलं जातं. ती आई जगदंबा जेव्हा लेकराचा सांभाळ करते तेव्हा तिला आई म्हटलं जातं. अशा अनेक रूपात ती आई जगदंबा आपल्या समोर प्रगट होत असते महाराज. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनाद निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दाना लागुनी, विविधता पाठी करावया धाडणी, विविधता पाठी करावया धाडणी. आईचा जोगवा जोगवा मागे ना, 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 अंबाबाईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा
विभवाने मोहमहिषासुर मर्दाना लागणे त्रिविध तापाची करावया झाडणे अशा अनेक रूपात ती आई जगदंबा आपल्या समोर प्रकट होत असते महाराज. बघा, ती आई जगदंबा जेव्हा या भारत देशाचं संरक्षण करते तेव्हा तिला भारत माता म्हणून ओळखल्या जातं. आणि आपण भाग्यवान आहोत महाराज की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलोत. कारण आपल्या भारताला भारत माता म्हणून ओळखल्या जातं. कारण या जगाच्या पाठीवर इतर कुठलाही देश बघा तुम्ही, कुठल्याच देशाला माता म्हटले जात नाही. ओ माता तर सोडा, निदान मावशी, निदान काकू तरी. पण आपला भारत देश एवढा पवित्र आहे महाराज की आपल्या भारताला भारत माता म्हणून ओळखल्या जातं. म्हणून संत वर्णन करतात, भरत खंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. आणि त्याही पेक्षा भाग्याची गोष्ट म्हणजे आपण या महाराष्ट्रामध्ये अवताराला आलोत, जन्माला आलोत. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक संत अवताराला आलेत. वैराग्य पाहायचं असेल तर अयोध्येला जावं, प्रेम पाहायचं असेल तर वृंदावनला जावं, पण संत पाहायचे असतील तर माझ्या महाराष्ट्रात यावं, माझ्या महाराष्ट्रात यावं. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक संत अवताराला आलेत. किती संत अवताराला आलेत महाराज या महाराष्ट्रामध्ये? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार सोका मेळा बंगमा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरो बघा, आपण एवढं भाग्यवान आहोत महाराज की आपल्याला अनेक संतांचं मार्गदर्शन या महाराष्ट्रामध्ये लाभलं. ते संत आपल्याला वेळोवेळी उपदेश करतात, मार्ग दाखवतात महाराज. मार्ग दावणे गेले कधी आधी दयानिधी संत ते. आणि अशा संतांच्या मार्गाने जर हा जीव चालत राहिला तर पुढे तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. ते संत या जीवाला मार्ग दाखवत असतात महाराज. बघा, हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये संतांचं फार मोठं महत्व आहे. कारण जीवनामध्ये एक वेळ जर पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल. जीवनामध्ये एक वेळ जर पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल. पण जीवनामध्ये जर संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलल्याशिवाय राहत नाही.
आणि आयुष्याची दिशा बदलली की माणसाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं. बघा, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या आयुष्याचं काहीतरी हित व्हावं, माझ्या आयुष्याचं काहीतरी सार्थक व्हावं, तर 4 गोष्टी लक्षात ठेवा मायबाप. पहिला म्हणजे ग्रंथ, दुसरा पंथ, तिसरे संत आणि चौथा भगवंत. काय करतो महाराज? ग्रंथ. ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो महाराज? पंथ. पंथ दाखवतो संत. काय करतात महाराज? संत. संत भेटवतो भगवंत. आणि काय करतो महाराज? भगवंत. भगवंत करतो या जीवाचा गोड अंत. म्हणून मूळ पाया संत. जर या जीवाला ग्रंथ कळाला नाही तर या जीवाला पंथ कळणार नाही. जर या जीवाला पंथ कळाला नाही तर संतांची प्राप्ती होणार नाही. संतांची प्राप्ती झाली नाही तर भगवंताची भेट होणार नाही. आणि भगवंताची भेट झाली नाही तर या जीवाचा अंत हा गोड होईलच, याची शाश्वती नाही. होणारच नाही मायबाप. अंत समयामध्ये मुखामध्ये भगवंताचं नाव येणं फार गरजेचं आहे. आणि अंत समयामध्ये मुखात भगवंताचं नाव हे सहज येत नाही. कारण हा जीव प्रपंचरूपी मायेमध्ये अडकलेला असतो. म्हणून सहज या मुखामध्ये भगवंताचं नाव येत नाही. मग केव्हा आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येईल? जेव्हा हा जीव संतांच्या सहवासात असेल, जेव्हा हा जीव भगवंताचं नामचिंतन करेल, तेव्हा निश्चितच अंत समयामध्ये आपल्या मुखात भगवंताचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. आणि संत वर्णन करतात, अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पारणा नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार काळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 ताड़ी ताड़ी ताड़ी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 आता तुम्ही थांबा. आता आमच्या महिला मंडळी म्हणतील, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आता तुम्ही थांबा. आता पुरुष मंडळी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी.
वा 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 वा, आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कारण आपलं कौतुक करायला काही जग येणार नाही, आपलं स्वतःचं कौतुक आपल्यालाच करावं लागतं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. नाही पूर्ण कीर्तन आठवलं तर नका लक्षात ठेवू. फक्त ताईनं काय म्हणायला सांगितलं होतं तेवढंच तरी लक्षात ठेवलं ना तरी जीवनाचं कल्याण होईल. कारण अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं हे फार महत्वाचं आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं महाराज. कारण ते संत वेळोवेळी या जीवाला उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटतील. उपदेश करतात महाराज संत अभंगाच्या पहिल्या. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला. सांगतो तुम्हासी बाजार विठ्ठला. सांगतो तुम्हासी
पेक्षा संतांच्या पद्धतीने जीवन जगावं, कारण ते संत आपल्या हिताचा विचार करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हाचे भजारे विठ्ठला, अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. पण बघा, आपलं संपूर्ण आयुष्य जातं पण आपल्या मुखात भगवंताचं नाव येत नाही. कारण आपण कुठून आलो, आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. बघा, भगवंताने एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे, तो कशा करता दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा. कसा दिला नरदेह? गोमटा दिला, सुंदर दिला. किती सुंदर दिला. भगवंताच्या मंदिरात जाण्याकरिता पाय दिले, भगवंताच्या भजनात टाळी वाजवण्याकरता हात दिले, भगवंताचं गोड रूप बघण्याकरता दृष्टी दिली, भगवंताचं नामचिंतन ऐकण्याकरता 2-2 स्पीकर दिले, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता पवित्र अशी वाणी दिली. पण तरी सुद्धा आपल्याला आता नरदेहाची काही किंमत कळत नाही. बघा, एकदा संक्रांतीचा सण जवळ आला आणि संक्रांतीच्या सणाला एका पत्नीने तिच्या पतीजवळ हट्टच धरला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय हट्ट धरला? नेमका हट्ट काय धरला? म्हणे सगळ्या बायकांजवळ नथनी आहे. कशाची? सोन्याची. सगळ्या बायकांजवळ नथनी आहे म्हणे, माझ्याजवळ काही सोन्याची नथनी नाही. तेवढी सोन्याची नथनी तुम्ही मला घेऊन द्या. आणि बघा, शास्त्र सांगते, शास्त्रामध्ये 3 हट्ट फार मोठे सांगितले. एक बाल हट्ट, दुसरा साधू हट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. एखाद्या लहान बालकाने केलेला हट्ट पूर्ण करावाच लागतो. साधूने केलेला हट्ट हा पूर्ण करावा लागतो. जर साधूने म्हटलं वांग्याची भाजी चालत नाही, तर लगेच दुसरी भाजी बनवावीच लागते. त्याचा आदर करावाच लागतो, निदान गावाच्या बाहेर जाईपर्यंत तरी. मग बाहेर गेल्यावर शिव्या दिल्या तरी चालते म्हणतात. बघा, साधूने केलेला हट्ट पूर्ण करावा लागतो आणि स्त्रीने केलेला हट्ट हा तिच्या पतीला पूर्ण करावाच लागतो. आणि तो हट्ट जर तिच्या पतीने पूर्ण केला नाही तर मग काय होतो? मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. म्हणे तुम्ही जर मला नथनी घेऊन दिली नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. बरं, आता त्याने विचार केला, म्हणे आधीच तर भेटत नाही, भेटली तर टिकत नाही, कशी तरी बायको भेटली, निघून गेल्यापेक्षा म्हणे नथनी घेऊन दिलेली बरी. त्याने सुद्धा सुंदर सुंदर अशी सोन्याची नथनी घेऊन दिली. आणि नथनी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की ज्या दिवशी पासून तिच्या पतीने तिला नथनी दिली, त्या दिवशी पासून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिला एकच काम होतं, नाकात नथ आणि नथीला झटका. संपूर्ण गावाला सांगत फिरत होती, त्यांनी दिली, त्यांनी दिली, त्यांनी दिली. काय? नथ. ज्या दिवशी पासून तिच्या पतीनं तिला नथनी दिली, त्या दिवशी पासून ते तिच्या पतीची एवढी सेवा करत होती, एवढी सेवा करत होती. तुमचं सुद्धा असंच आहे ना? हा, काही घेऊन दिलं म्हणजे सेवा करायची. हा महिला मंडळीचा स्वभावच असतो. हा, रिचार्ज मारावं लागतं तेव्हा कुठं गाडी व्यवस्थित चालते, ते त्यांनाच माहिती आहे. बघा, काही घेऊन दिलं म्हणजे सेवा करायची, हा महिला मंडळींचा स्वभाव असतो. तिचं सुद्धा असंच होतं. ती तिच्या पतीची एवढी सेवा करू लागली की पतीची सेवा करता करता तिला भगवंताचा सुद्धा विसर पडला. जिस यार ने नथनी दी उसे चाहे बार बार, जिस यार ने नथनी दी उसे चाहे बार बार, लेकिन जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. जरा विचार करा ना माई बाप, भगवंताने सुंदर नरदेह दिला पण एक नाकच दिलं नसतं तर एका नाकाने काम वाया गेलं असतं ना महाराज. नाक नाही तेने वाया गेलं
बघा, भगवंताने एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिला, त्या नरदेहाचं काहीतरी हित करा, भगवंताचं नामचिंतन करा. पण का आपल्याला भगवंताचा विसर पडतो महाराज? कारण आपला जो जीव आहे तो प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. या प्रपंचाची या जीवाला लागलेली सवय आहे महाराज. आणि एकदा का एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ती मेल्याशिवाय जात नाही. एखाद्याला भांडण करण्याची सवय असते, भांडण केल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही. एखादीला निंदा करण्याची सवय असते. तुमचं नाही सांगत बरं, आमच्या अकोल्यातलं सांगते. आता तुमचा जिल्हा आणि आमचा जिल्हा काही वेगळा नाही, फक्त गाव वेगळं आहे. बघा, आमच्या अकोल्यातल्या बाया आहेत तशा इथं पण बसलेल्या आहेत बरं, तुम्हाला नाही म्हणत आहे. बघा, काही काही महिला मंडळींचा स्वभाव असतो निंदा करायची, आणि हा स्वभाव काही त्यांचा मेल्याशिवाय जात नाही. म्हणून काही ना काही गोष्टीची या जीवाला सवय लागलेली असते महाराज. तशीच या प्रपंचाची सुद्धा या जीवाला सवय लागलेली आहे. सवय कशाला म्हणतात थोडक्यात सांगून जाईल. एक राजा होता, आणि त्या राजाच्या राजवाड्यासमोरून सुंदर अशी रूपवान मुलगी जात होती. आणि ती मुलगी कोण होती माहिती आहे? सुया घे, बिबे घे, काळी पोत घे, मणी घे, काय म्हणतात तिला? तुमच्या पुनोती गावात येते गोंडीन. त्या राजाच्या राजवाड्यासमोरून ती सुंदर अशी रूपवान मुलगी जात होती. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, अन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, काळा मणी कुंकू घ्या काळा, हे कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हौसाय बाई कौसाय तुझा, तुझ्या बाळाला भविता तू बागे, हौसाय बाई कौसाय तुझ्या बाळाला तुझी जात. घे ग माय, वाढ ग माय, आणि घे ग माय, दातात दातवण घ्या ग कुणी, घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. घे, पोत घे, मणी घे, घेव माय. माझ्याजवळ नाही बरं. ती गोंडीन विकत होती, आणि एवढा सुंदर आवाज कोणाचा आहे हे बघण्याकरता राजा खिडकीतून डोकावून पाहतो. आणि जसा खिडकीतून डोकावून पाहतो तशी त्याला सुंदर अशी रूपवान मुलगी दिसते. राजा विचार करतो, एवढी सुंदर एवढी रूपवान मुलगी आहे, पण हिला हिच्या परिस्थितीमुळे हा व्यवसाय करावा लागत आहे. पण पुन्हा एवढी रूपवान एवढी सुंदर मुलगी आपल्या राज्यात बघायला मिळणार नाही. म्हणून लग्न करेल तर हिच्याशीच करेल असा निर्णय राजा घेतो, आणि त्या गोंडींजवळ लग्नाची मागणी घालायला जातो. हे रूपवान बालिके, मी तुझ्या रूपावर मोहित झालोय, मला तुझ्याशी लग्न करण्याचा मानस आहे, माझ्याशी लग्न करशील का? आता ती गोंडीन म्हणते, राजन, मी माझ्या वडिलांच्या आज्ञेशिवाय कुठलंही काम करणार नाही. तुम्हाला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुम्ही माझ्या वडिलांना जाऊन विचारा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा एका गोंडींच्या वडिलांजवळ जातो आणि लग्नाची मागणी घालतो. मला तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, तुमच्या मुलीचा विवाह माझ्याशी करणार का? आता वडील म्हणतात लग्न माझ्या मुलीला करायचं आहे, म्हणून तुम्ही मुलीला जाऊन विचारा. आता राजा चिडतो. राजा म्हणतो, तुम्हाला का मी फुटबॉल दिसलो का? मुलीजवळ जावं तर मुलगी वडिलांजवळ पाठवते, वडिलांजवळ जावं तर वडील मुलीजवळ पाठवतात. हो किंवा नाही एक सांगा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा एका गोंडींच्या वडिलांजवळ लग्नाची मागणी घालायला आला म्हटल्यावर कुठले वडील नाही म्हणणार आहेत? वडिलांनी सुद्धा लग्नाकरता होकार दिला. थाटा माटात लग्न पार पडलं. अन काय या गोंडींचा थाट महाराज 25 दाशाईची सेवा करण्याकरता
सकाळी पंचपक्वान्नाचं ताट, संध्याकाळी पंचपक्वान्नाचं ताट. पण हे पंचपक्वान्नाने भरलेलं ताट ती गोंडीने एका कोपऱ्यात लपून ठेवत होती आणि ते शिळा झाल्यानंतर खात होती, कारण ताजं खाण्याची तिला सवयच नव्हती. आता लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर एक पूजा करण्यात आली आणि त्या पूजेचं नाव आहे सत्यनारायण. सत्यनारायणाची ती पूजा करण्यात आली आणि पूजा बिजा आटोपल्यानंतर त्या गोंडींच्या ननदबाई समोर येतात. वहिनी नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. ओ पुनतीच्या वहिनी, वहिनी नाव घ्या, नाव घ्या. ननदबाई समोर आल्यावर हाच आग्रह करत असतात ना. माझ्या समोर सुद्धा माझ्या वहिनी बसलेल्या आहेत बरं, म्हणून वहिनीला म्हटलं वहिनी नाव घ्या. बघा ते वहिनी सुद्धा जराशी लाजते आणि नाव घ्यायला सुरुवात करते. राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी नाव घेते पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ साय. पण हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते एक भाकर वाढव माय. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसे, पट्टराणी केले तिसे. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, 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 मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. कर्मयोग झाला पाग्या, कर्मयोग झाला पाग्या. कर्मयोग झाला पाग्या, कर्मयोग झाला पाग्या. याचा येळकोट राहिना, येळकोट राहिना, याचा येळकोट राहिना, येळकोट राहिना. याचा येळकोट राहिना. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. नाम स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, नाम स्वभाव जाईना, नाम स्वभाव जाईना. पट्टराणी केले तिसे, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. मला सांगायचं हे होतं मायबाप की एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ती मेल्याशिवाय जात नाही. तशीच या जीवाला या प्रपंचाची लागलेली सवय आहे महाराज. म्हणून या जीवाला केवळ प्रपंचामध्ये सुख दिसत असतं. पण बघा या प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी अंत समयापर्यंत या प्रपंचामध्ये जीवाला सुख प्राप्त होत नाही. प्रपंचामधील सुख हे केवळ क्षणापुरतं असतं महाराज. म्हणून प्रपंच संत वर्णन करतात प्रपंच केवळ दुःखाचं मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस तळमळ. या प्रपंचामध्ये केवळ तळमळ असते महाराज, पण या प्रपंचामध्ये जीवाला सुख प्राप्त होत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करावं महाराज, आम्ही प्रपंच सोडावा का? आणि आता सोडायचं जर सांगसाल तर आता काही सोडायचं वय राहिलं नाही. आता सोडताही येत नाही, धरताही येत नाही. म्हणून काय करावं तर संत सांगतात की प्रपंच सोडू नका. कारण संतांनी सुद्धा प्रपंच केला ना माईबाप. पण माझ्या संतांनी कसा केला प्रपंच तर संत देहरूपाने प्रपंचामध्ये होते, पण संतांचं चित्त हे परमार्थाकडे होतं. म्हणून संत वर्णन करतात असोनी संसारी जिवे वेगो करे, सारी जिव्हावे गोकरे. आठवणी संसारी जिव्हावे गोकरे. असुनी संसारी जिव्हावे गोकरे. वेदशास्त्रो भारी बाह्य करा. वेगशास्त्र भारी ब्राय सदा, वेगशास्त्र भारी ब्राय. संसारी असावे कोणी नसावे, भजना करावे वेळोवेळा. भजन करावे
करावं आणि परमार्थ करावा, क्योंकि जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो कि प्रेम करो मेरे राम से, प्रेम करो मेरे राम से. अखंड भगवंतावरती प्रेम करावं महाराज. मी माझ्या कीर्तनात नेहमी सांगत असते, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा. पण काही काही लोक एवढे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत महाराज, डायरेक्ट तोंडावर म्हणतात, महाराज तुम्ही सांगता ना भगवंताचं नामस्मरण करा, म्हणतात कुठं आहे तुमचा देव, आणि आहे तर दाखवा. मग मला सांगा, देव काही दाखवायचा असतो का? देव दाखवायचा नसतो महाराज, देव हा अनुभवायचा असतो. पण तरी सुद्धा एवढे नास्तिक प्रवृत्तीचे लोक आहेत की भगवंत आहे हेच मान्य करायला तयार नाहीत. अशा नास्तिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी मी एक वाक्य बोलून जाईल बघा. तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुम्हें मानता है. तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुम्हें मानता है, क्योंकि वो जानता है कि बिलिंदर मैंने बनाई हुई दुनिया में रहता है. म्हणून आपल्या सारख्या 5-10 लोकांनी देवाला मानलं नाही मानलं काही फरक पडत नाही, पण जगाचा मालक आपल्याला मानतो यात फार मोठं नवल आहे महाराज. म्हणून अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा, कारण जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. आणि भगवंताच्या नामाशिवाय संत सांगतात हा जन्म वाया गेला नाही तरी गेला. हा जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. संत वर्णन करतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून हा जन्म वाया गेल्यापेक्षा अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा, कारण जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. आणि जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो नाशिवंत आहे महाराज. नाशिवंत देह जाणार सकळ, एक सांगितला नाही सकळ सांगितला. या धर्तीवर जो जो जीव जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. प्रत्येक जीवाला जायचं आहे महाराज. म्हणून जाण्याच्या आधी काहीतरी या जीवाचं हित करून जावं महाराज. नाथ बाबा या जीवाला उपदेश करतात. नाथ बाबा सुद्धा वर्णन करतात महाराज की अरे बाबांनो, अखंड या मुखाने भगवंताचं नामस्मरण करा, अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. अनेक संत आपल्याला सांगतात, म्हणून त्या संतांच्या पद्धतीने चालावं, या मुखाने अखंड भगवंताचं नामचिंतन करावं. आणि बघा, आपल्याला जेवढं चांगलं जीवन जगता येईल तेवढं चांगलं जीवन जगावं, कारण आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला प्राप्त होत असतात. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला प्राप्त होत असतात महाराज. म्हणून माणसानं एवढं चांगलं जीवन जगावं, एवढं चांगलं जीवन जगावं की निदान आपण गेल्यानंतर आपला संपूर्ण जिल्हा तरी आपल्यासाठी रडला पाहिजे ना महाराज. बरं, नाही जिल्हा रडला, जिल्हा खूप मोठा आहे, निदान आपला तालुका तरी.
तालुका तरी आपल्यासाठी रडला पाहिजे ना महाराज. बरं नाही तालुका रडला, निदान आपलं पुनोती गाव तरी आपल्यासाठी रडलं पाहिजे ना महाराज. बरं नाही गाव रडलं, गावही खूप मोठं आहे, निदान आपल्या घरा शेजारचे 4-5 घरं ते तरी आपल्यासाठी रडले पाहिजे ना महाराज. बरं तेही नाही रडले, निदान आपल्या घरातले 4-5 लोक ते तरी आपल्यासाठी रडले पाहिजे ना. बरं तेही नाही रडले, निदान बाबा आपली पत्नी तरी आपल्यासाठी रडली पाहिजे ना हो. काहींचं जगणं एवढं वाईट असतं महाराज की पत्नी सुद्धा मरणाची वाट पाहते. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी आले घर तुमको निया नाची आले घर तुमको निया नाची आले घर तुमको निया नाची आले घर तुमको निया. बाईल म्हणे खरा मरता तरी बरा, नाची आले घर तुमको निया नाची आले घर तुमको निया. बाई म्हणे खरा मरता तरी बरा, नाची आले घर तुमको निया नाची आले घर तुमको निया तुमको निया. बाईल म्हणे खर म्हणजे गाढव. अरे गाढवा मर तरी, नाशी आले घर तुमकोनिया. एवढं वाईट जगणं असतं महाराज. म्हणून माणसानं एवढं चांगलं जगावं की आपल्याला जेवढं प्रेमानं बोलता येईल तेवढं प्रेमानं बोलावं. कारण जी गोष्ट प्रेमाने प्राप्त होते, जी गोष्ट गोड बोलल्याने प्राप्त होते, ती गोष्ट भांडण करून प्राप्त होत नाही. बघा एका गावामध्ये राधाबाई नावाची स्त्री राहत होती. आहे का कोणी तुमच्यात? समोरच बसलेले आहेत. आणि ती राधाबाई एवढी चांगली, एवढी प्रेमळ, एवढी मवाळ स्वभावाची की पंचक्रोशीतील कोणालाही विचारावं राधाबाई कशी, तर कोणीही सांगायचं राधाबाई सारखी चांगल्या स्वभावाची बाई संपूर्ण पंचक्रोशीत नाही. आणि तुमच्या पुनोती गावातही नाही. एवढी गोड स्वभावाची ती बाई. तुमच्या पुनोती गावातल्या राधाबाई त्या सुद्धा महिला सांगत आहेत, त्या सुद्धा गोड स्वभावाच्या आहेत नाही का. बघा यांच्यासारखीच ती राधाबाई एवढी गोड स्वभावाची, एवढी मवाळ स्वभावाची की लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत कोणी सांगायचं राधाबाई सारखी चांगल्या स्वभावाची बाई पूर्ण गावात नाही, पूर्ण पंचक्रोशीत नाही. एवढी चांगल्या स्वभावाची, पण तिला सून एवढी खट्याळ मिळाली महाराज. तुमची कशी आहे? चांगलीच म्हणावं लागते नाही का. बघा एवढी खट्याळ मिळाली की भांडण केल्याशिवाय तिचा दिवसच जात नव्हता. एवढी खट्याळ. एक दिवस ही राधाबाई तिच्या सुनीला म्हणते, सुनबाई शेजारच्या गंगूबाईच्या घरून जरा ताक घेऊन ये बरं. ती सुनबाई म्हणते, सासूबाई मी जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तुम्हीच जाण, तुम्हीच आणा. पण ती राधाबाई जरा गोड स्वभावाची होती. म्हणे सासूबाई, सुनबाई जा ना, नवीन नवीन तुझं लग्न झालं, जा 4 लोकांशी तुझी ओळख होते, जा. कशी तरी तिने सासूबाईच्या आज्ञेला मान देऊन सर्वी घेतली आणि गंगूबाईच्या दारात गेली. तेव्हा गंगूबाई खरट्यानं अंगण झाडत होती. आणि तेवढ्यात ही सुनबाई जाते. म्हणे गंगूबाई हातातला खरटा टाक आणि दे मला ताक. ते गंगूबाई म्हणते, कोणाची का सुन तू, तुला बोलण्याची सुद्धा अक्कल नाही, जा म्हणे मी ताकच केलं नाही. आली रिकामी सर्वी घेऊन घरी. सासूबाई म्हणते, आणलं का ग ताक? म्हणे नाही सासूबाई, गंगूबाईनं ताकच केलं नाही. म्हणे काय, काल तर माझ्या समोर 2 भांडे ताक केलं, गंगूनं तुला दिलं कसं नाही? म्हणे काय म्हटलं तू गंगूबाईला? म्हणे काही नाही सासूबाई, मी तर फक्त एवढंच म्हटलं, गंगूबाई हातातला खरटा टाक आणि दे मला ताक. म्हणे मला माहित होतं तुला बोलण्याची अक्कल नाही, काहीतरी वाईट बोलली असेल. म्हणे आता मी पाक असं ताक घेऊन येते. निघाली सासूबाई ताक आणायला.
सुनबाई म्हणते हो सासूबाई जरा चरबी तर घेऊन जा. ती सासूबाई म्हणते अगं तोंड जर गोड असेल ना त्या चरबीची सुद्धा गरज पडत नाही. पहा म्हणे आता कसं ताक घेऊन येते. निघाली राधाबाई ताक आणायला. तेवढ्यात गंगूबाईच्या दारात जाते आणि गंगूबाईचं लहानसं लेकरू अंगणात खेळत असते. आणि लेकरू एवढं काळं कुट्ट महाराज ढेकणात टाकलं तर ओळखायला येणार नाही एवढं काळं कुट्ट. पण उगाच त्या लेकराला उचलते आणि त्याचं शेंबडं मेंबडं नाक पुसत गंगूबाई जवळ जाते. म्हणे गंगूबाई कशावर तुम्ही? अहो दगडाला नजर होते. अहो दगडाला नजर होते. दगडाला नजर झाली तर दगड फुटतो. येतं एवढं गोंडस बाळ आहे म्हणे. कशावर तुम्ही याला अंगणात खेळवता? घ्या म्हणे पकडा याला. गंगूबाईचं हृदय भरून आलं. म्हणे राधा का किती व चांगल्या तुम्ही. तुमच्या जागी दुसरी बाई असती ना माझ्या लेकराकडे बघितलं सुद्धा नसतं. पण तुम्ही किती चांगल्या माझ्या लेकराला उचलून आणलं. बसा म्हणे जरा गोटभर चहा घेऊन जा. बिन पाण्याचा नुसतं कोऱ्या दुधाचा चहा केला. कोण नेटवर्क मध्ये आहात ना? कोण कोणासाठी चहा घी पिणं झाला. आणि ही राधा अक्का म्हणते जरा मवाड स्वभावाचीच होती. येते बरं का गंगू? ती गंगूबाई म्हणते ओ राधा अक्का कालच 2 भांडे ताक केलं तेवढं ताक तर घेऊन जा. म्हणे बाई मी ताकासाठी आलीच नव्हती. आणि मी जर ताकासाठी आली असती तर मी चरबी नसती का आणली. म्हणे ओ राधा अक्का एवढे काही माणसानं माणसं काढले का? माझ्या घरची चरबी घेऊन जा आणि वेळ मिळेल तेव्हा आणून द्या. कशामुळे? फक्त गोड बोलण्यामुळे. म्हणून जी गोष्ट प्रेमाने प्राप्त होते गोड बोलण्याने प्राप्त होते ती गोष्ट भांडण करून प्राप्त होत. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख जेवढं प्रेमानं वागता येईल तेवढं प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करावा. आणि इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला मी विनंती करेल, माय माऊल्यांनो तुमच्या लहान लहान लेकरांना चांगले संस्कार द्या. कारण हे आजची युवा पिढी उद्याचं भविष्य आहे. हा नवरात्र उत्सव जर असाच सुरू राहावा तो असं वाटत असेल ना, या छोट्या छोट्या बालगोपाळांना चांगले संस्कार द्या. महिला आज संस्काराची नितांत गरज आहे. आई जिजाऊंनी जर शिवबाला चांगले संस्कार दिले नसते तर शिवाजी राजे घडले नसते. अगदी अगदी 10 वर्षाची शिवबा आणि महालामध्ये खेळत असताना शिवबांची नजर काही नाचणाऱ्या स्त्रियांकडे जाते. तेच दृश्य आई जिजाऊ मासाहेब बघतात. घोडा जेवढ्या वेगाने धावणार नाही तेवढ्या वेगाने जिजाऊ आईसाहेब शिवबांजवळ धावत येतात आणि शिवबाला म्हणतात, शिवबा तुला महिलांना नाचवणारा राजा बनायचं नाही. शिवबा तुला महिलांना नाचवणारा राजा बनायचं नाही तर तुला महिलांना वाचवणारा राजा बनायचं आहे.
माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, आशा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. आशा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्यात त्या स्वर्णगडाला, तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरणगडाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. काही लोक म्हणतात तुम्ही कीर्तनात शिवाजी राजे सांगता, तुमचे राजे काही देव होते का हो? महाराज आमचे राजे देव नव्हते, पण आज देवासाठी मंदिर ज्यांच्यामुळे आहे ना ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिवाजी राजा, सिंहासनावर होता माझा शिवाजी राजा. राजे तुम्ही होता म्हणून टिकून आहे मंदिरावरील कळस आणि दारातील तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून आहे सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ, हिंदवी स्वराज्याची सकाळ. काय मावळे होते महाराज माझ्या छत्रपती शिवरायांचे, दिसायला राजासारखे, बोलणं राजासारखं, उंची राजासारखी. ज्यांचं नाव होतं शिवाकाशीद, न्हावी जमातीमध्ये जन्माला आलेला हा शिवाकाशीद. आणि एक दिवस छत्रपती शिवराय या शिवाकाशीदला म्हणतात, शिवा स्वराज्यासाठी एक जबाबदारी पार पाडशील काय शिवा? शिवाकाशीद म्हणतो, राजा या स्वराज्यासाठी एक जबाबदारी काय, या स्वराज्यासाठी मरण जरी आलं तरी हसत हसत स्वीकारेल. बोला काय आज्ञा आहे राजा? मग माझा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा. छत्रपती शिवरायांचा पोशाख छत्रपती शिवरायांनी शिवाकाशीच्या अंगावर चढवला आणि पोशाख चढवत असताना छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातील एक आसवांचा थेंब शिवाकाशीच्या हातावर पडतो. शिवाकाशीत म्हणतो, राजा तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू काय कारण आहे राजा, काय कारण आहे? राजे म्हणतात, अरे शिवा तुला माहित आहे का शत्रूंच्या फौजमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? हो राजा मला माहित आहे, शत्रूंच्या फौजमध्ये गेल्यानंतर या शिवाकाशीचे तुकडे तुकडे होणार आहेत. पण जन्माला जरी शिवाकाशीत म्हणून आलो असलो तरी शत्रू मला छत्रपती शिवराय म्हणून मारतील.
लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा छत्रपती जगला पाहिजे, छत्रपती जगला पाहिजे. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवरायांनी विचार केला नाही जाती आणि पातीचा. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवरायांनी विचार केला नाही जाती आणि पातीचा. या स्वराज्यासाठी लढत असताना मावळ्यांनी विचार केला नाही दिवस आणि रात्रीचा. कारण प्रत्येक मावळ्याला स्वाभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्याच ऋषीला आई म्हणाला, त्याच ऋषीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्याच ऋषीला आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने, म्हणून आनंदाने, म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्याच ऋषीला आई म्हणाला, त्याच ऋषीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्याच ऋषीला आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून 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 आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान. शिवनेरी वाळशुभा जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. दैवत छत्रपती पती व आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आम्हाला काय कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. जय भवानी जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी. शिवनेरी वाळशुभा जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. दैवत छत्रपती पती व आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती व आमचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर गौ ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती शिवरायांबद्दल, संतांबद्दल, भगवंताबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे माईबाप. पण आपली वेळ सुद्धा संपून गेलेली आहे, म्हणून वेळे अभावी झालेली कीर्तन सेवा 2 मिनिट विठोबा रखमाईचा गजर होईल आणि सेवेला पूर्णविराम. ज्यांना ज्यांना हात असतील फक्त त्यांनीच हात वर करा. पुनोती गावात कोणाकोणाला हात आहे? महिला मंडळ, पुरुष मंडळी सर्वांनी हात वर घ्या. बघू द्या तुमचे हात किती लंबे लंबे आहेत. म्हणतात माणसाचे हात लंबे असतात. विठोबा रखुमाई हो
स्वामींच्या चरणी, ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. कारण बघा ना मायबाप, याआधी तुमची माझी काही ओळख तुम्ही नाही नाही म्हणत चला. फक्त झालं आता 2च मिनटं. तुमची माझी काही ओळख, तुमचा माझा काही परिचय, काही मी तुम्हाला कुठं पाहिलेलं, तुम्ही मला कुठं पाहिलंही असेल तरी बोललंही असेल तरी तुम्ही मला कधी चहा पाजलेला, मी तुम्हाला कधी चहा पाजलेला, यानंतर भेटली तरी मला तुम्ही चहा पाजणार. मला सांगायचं हे होतं माईबाप की याआधी तुमची माझी काही ओळख नाही, काही परिचय नाही, काय मी तुम्हाला कुठं पाहिलेलं नाही, पण तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी जॉईन करणारं एखादं नातं असतं, जॉईन करणारी एखादी व्यक्ती असते. आणि ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला असे आमच्या मोठ्या भावासमान असणारे आमचे बहाडे दादा, आमच्या वहिनी आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते मंडळी, नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ पुनोती बुद्रुक खुर्द, या मंडळाने अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि किती वर्ष झाली या सप्ताहाला? दरवर्षी असतो का? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात तुम्ही हा सप्ताह करत आहात. आई भवानी मातेसमोर एवढा गोंधळ घालत आहात. आणि बघा, कीर्तनाला उपस्थित असणारे मंडळी सुद्धा गुणीजन आहेत. काय वर्णन करावं, मी त्यांचं वर्णन करावं एवढा माझा सुद्धा अधिकार नाही. कधी कधी गायनाचार्य मंडळी हे गायनाचार्य केवळ नसतात बरं, त्यांना सर्व गोष्टीचं ज्ञान असतं. महाराजांपेक्षाही मोठं स्थान त्यांचं असतं. कारण आज असं झालं, इथं सर्व गुणीजन मंडळी आहेत. समोरचे श्रोते वयाने, ज्ञानाने, मानाने सर्व गोष्टीने मोठे आहेत. गुणीजन मंडळी आहेत, मृदंगाचार्य महाराज आहेत. पण इथं फक्त कीर्तनकारच लहान आहेत. म्हणून त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. महाराज, काय नाव महाराजांचं? मी नामदेव महाराज आगाव. तुम्ही महाराजांचं नाव बरेच वेळा मी ऐकलेलं होतं, पण आज भवानी मातेसमोर इथं त्यांच्या गायनामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला नाही का. म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे उत्कृष्ट ख्यातनाम गायक आहेत. नामदेव महाराज आगाव आडनाव आहे बरं, नाही तर म्हणसान महाराजांना आगाव कशी काय बोलली बाई. श्री मनोहर महाराज, श्री शंकर महाराज, काय नाव महाराज? शंकर महाराज आहेत. श्री गजानन महाराज काकड आहेत. श्री राजू जानोरकर महाराज, श्री हरिभाऊ काळदाते महाराज, उत्कृष्ट मृदंगाचार्य मृदंग सम्राट श्री सोमनाथ महाराज बनकर. तुम्हीच का? सोमनाथ महाराज बनकर आहेत. आणि सर्वच गुणीजन मंडळी उपस्थित असणारे नसणारे श्री गणेश महाराज काकड, गोपाल महाराज काकड, राजू पाटील काकड, विनेकरी महाराज श्री वसंतराव जाधव, पुजारी श्री रमेश धात्रक, श्री गजानन महाराज गोळे, श्री गजानन काकड, श्री दत्तात्रय सराडे आणि या सप्ताहाला अन्नदान करणारे सर्व अन्नदाते, त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे आज. आणि ज्यांच्याकडे आमची जेवणाची व्यवस्था होती असे असणारे. आता तुम्ही म्हणाल नवरात्र उत्सव सुरू आहे, तुम्ही जेवण कसं केलं महाराज? आम्हाला एक टाईमचा उपवास असतो, कारण माझी तेवढी काही हालत नाही, म्हणून एक टाईमचा उपवास असतो, एक टाईम जेवण करायचं. म्हणून महाराज ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था होती खूप सुंदर व्यवस्था केली त्यांनी. त्यांचं नाव काय? मनोहर महाराज दादा मानकर नाही का. त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते. एवढा आग्रह केला, घ्या ना महाराज उपवास आहे, घ्या ना महाराज उपवास आहे. म्हटलं उपवास नेमका उपवास आहे की जेवणाचा उपवास आहे काही समजत नाही. कधी कधी असंच असतं, उपवासाचं नाव बदनाम करते मनुष्य. घ्या ना एकादशी आहे, घ्या ना एकादशी, घ्या ना एकादशी, उद्या एकादशी आहे. बारसला पण घ्या ना कालची एकादशी झाली. हा कोणता उपवास असतो मला काही कळत नाही. बघा, त्यांचे सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि उत्कृष्ट असणारी साऊंड सिस्टीम योगेश दादा, त्यां गावातलेच आहेत. गावातले असले तरी त्यांचं का कौतुक करावं नाही का? असंच आहे, गावातल्या यांचं नाव घेऊनच. साऊंड सिस्टीम वाली उत्कृष्ट
एकदम म्हणजे तुमची साऊंड सिस्टीम खूप छान आहे दादा. आणि हे यूट्यूब चॅनल आहे का काय तुमचं? ज्ञानी यांची माऊली यूट्यूब चॅनल, तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. कारण आमचं हे बोबडे बोल तुम्ही जगासमोर मांडणार आहात. तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. आणि कीर्तनाला उपस्थित असणारे विनेकरी बाबा, हे बाल टाळकरी मंडळी यांच्याकडे तर राहूनच गेलं बघायचं नाही का. अगदी अगदी ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे निर्मळ मनाचे. कारण लहान मुलंही देवाघरची फुलं असतात दादा. त्यांचे सुद्धा कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गायनाचार्य मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंगाचार्य मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या होऊ द्या. टाळ्या. एवढा सुंदर सप्ताह महाराज, एवढा सुंदर सप्ताह की इथं येऊन मला सुद्धा आनंद झाला. म्हणून सर्वांचे मनापासून श्रोते मंडळी तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते. झालेले कीर्तन रूपी सेवा पंढरीश परमात्म्यांच्या चरणी आई जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री गजानन माऊली. गण गण रे गण गणात होते श्री गजानन माऊली. कण कण